महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेवक प्रतिष्ठान ठाणेचा प्रथम वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा। शिक्षण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि दुर्ग संवर्धनाचा समाजाला प्रेरणादायी संदेश। समाजसेवा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन या उदात्त उद्देशाने कार्यरत असलेल्या शिवसेवक प्रतिष्ठान ठाणेचा प्रथम वर्धापन दिन 18 व 19 जुलै 2026 रोजी 2 दिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व ऐतिहासिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। या वर्धापन सोहळ्यानिमित्त शिक्षण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, गडकिल्ले संवर्धन आणि दुर्ग भ्रमंती अशा विविध विषयांवर उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी प्रतिष्ठानाने अधोरेखित केली। वर्धापन सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सोनारवाडी प्राथमिक विद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यामध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेले समाधान हे या उपक्रमाचे मोठे यश ठरले। त्यानंतर विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व प्रशिक्षणपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, सीड बॉल तयार करणे व त्यांचे वितरण करण्यात आले। पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार महाराष्ट्र घडवण्याचा संदेश मनोहर सकपाळ व गजानन टाकळे यांनी उपस्थितांना दिला। याच उपक्रमाचा भाग म्हणून सोनारवाडी गावात 100 झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प या कृतीतून साकारण्यात आला। त्यानंतर व्हाईट आर्मी कोल्हापूर यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले। अपघात, पूर, आग किंवा इतर संकटांच्या वेळी सामान्य नागरिकांनी कोणती भूमिका घ्यावी त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या प्रशिक्षणाचा विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने लाभ घेतला। वर्धापन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 19 जुलै रोजी ऐतिहासिक वारशाचे जतन आणि गडकिल्ले संवर्धनाला समर्पित विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला व दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन, दुर्ग सरसगड टीम आणि दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गडकिल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, दुर्ग भ्रमंतीतील शिस्त आणि प्रत्येक दुर्गप्रेमींची जबाबदारी या विषयांवर रामजी कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। इतिहासाचे जतन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून गडकिल्ल्यांचे संरक्षण हेच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर सर्व सहभागींसह दुर्ग माणगाडाची भव्य दुर्ग भटकंती आयोजित करण्यात आली। या भटकंतीमध्ये ठाणे, मुंबई, रायगड तसेच विविध भागातील शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, युवक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषातून संपूर्ण दुर्ग परिसर दुमदुमून गेला। सहभागी सदस्यांनी गडावरील तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, पाण्याच्या टाक्या आणि ऐतिहासिक अवशेषांची पाहणी करत गडाचा इतिहास जाणून घेतला। या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या युवक विद्यार्थ्यांना गड संवर्धन व सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले। त्यामुळे युवकांमध्ये गड संवर्धनाबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली। या 2 दिवसीय वर्धापन सोहळ्यात सुमारे 150 शिवभक्तांनी सक्रिय सहभाग घेतला। विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। शिक्षण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन या 4 महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी जनजागृती घडवून आणत समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी शिवसेवक प्रतिष्ठान ठाणेने पुन्हा एकदा सिद्ध केली। या वर्धापन सोहळ्यात शिवसेवक प्रतिष्ठान ठाणेच्या रणरागिणी कुमारी निकिताताई नालावडे यांचे विशेष सहकार्य लाभले। तसेच सोनारवाडी ग्रामस्थ, बोरवाडी गावातील नागरिक आणि दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन, सरसगड टीम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले। संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शिवसेवक प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष विक्रम गारगोटे, उपाध्यक्ष संतोष भोजने, सचिव रामचंद्र पाटील, उपसचिव प्रशांत पवार तसेच प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी केले। त्यांच्या नियोजनामुळे 2 दिवसांचा हा वर्धापन सोहळा अत्यंत यशस्वी, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला। शिक्षणाचा प्रसार, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन या 4ही क्षेत्रांमध्ये समाजाला दिशा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, मुंबई।